अशा अनेक लढाया त्यांनी, म्हणजे काही जण म्हणतात की 38 लढाया केलेल्या, कोणी 39 सांगतात, कोणी 46 सांगतात, प्रत्येकाचा आकडा वेगळा आहे. आकडा वेगळा असला तरी निर्णय एकच आहे, 100% यश. आणि ह्याचं मुख्य कारण होतं की त्यांचे असलेले उत्तम डावपेच, आणि त्याहीपेक्षा उत्तम म्हणजे इतिहास, भूगोल, तुमचं वातावरण, सीझन्स ह्याची असलेली खडानखडा माहिती. कुठच्याही भूमीची माहिती असल्याशिवाय तिथे उत्तम रणांगण आखता येत नाही. तीच माहिती, अशीच माहिती खडानखडा शिवाजी महाराजांना होती, अशीच खडानखडा माहिती बाजीरावांना होती, आणि म्हणूनच ते ही पूर्ण सगळे हे ते जिंकू शकत होते. म्हणजे असं म्हटलं जायचं की मावळातली माळव्यातली प्रत्येक वाट, प्रत्येक खिंड, प्रत्येक नदी आणि पर्वत हा बाजीराव साहेबांना तळहाताच्या रेषांच्या इतका पाठ होता. आणि त्यामुळे त्यांना मोहिमा आखणं आणि शत्रूच्या मनात शत्रू काय विचार करेल याची परफेक्ट नॉलेज त्यांना होतं. आडाखे त्यांचे उत्तम होते, त्यामुळे तो काय करेल हे माहिती होतं. मग आपण त्या पद्धतीने त्याला वळवून घ्यायचं. प्रत्येक ठिकाणी मी सांगितलेल्या रणांगणावरच शत्रूने येऊन लढला पाहिजे, ही इतका त्यांच्याकडे तो आत्मविश्वास होता. त्याच्यासाठी ठेवाय लागणारा प्रचंड संयम होता. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की ते बेफाम वेगाने जायचं, बेफाम आक्रमण करायचं, सगळं होतं, पण त्याच्या आधी जो प्रचंड संयम ते दाखवायचे त्याला फार मोठं हे होतं. आताही आपण अनेकदा म्हणतो की अरे काय आपल्यावरती हा हल्ला झाला, आपण 20 दिवस काही उत्तर दिलेलं नाहीये त्यांना. अरे पण जेव्हा 20 दिवसानंतर जेव्हा उत्तर दिलं जातं ना, ते काय आहे हे जास्त महत्वाचं असतं. ते 20 दिवस हे संयमाचे असतात. आणि ही गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा म्हणजे उत्तम पुढच्या काळातही त्यांनी निजामाबरोबर, नासिर जंग हा निजामाचा मुलगा आहे, त्याचेही पराभव केलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी बरेच मोठे मोठे विजय त्यांनी मिळवलेले आहेत. सगळेच इथे सांगणं शक्य नाहीये, पण त्यांची विशाल दृष्टी की महाराष्ट्राबाहेरही आम्ही मराठ्यांचं राज्य वाढवू शकतो. आणि जे रघुजी भोसलेंची तलवार आत्ता आपल्याकडे आणली गेलेली आहे, त्या रघुजी भोसल्यांनी तर बंगालपर्यंत हे केलेलं आहे, साम्राज्य वाढवलेलं आहे मराठ्यांचं. नेतृत्वाचा जो एक महत्वाचा मुद्दा सांगितला जातो की आपल्यानंतर पुढची पिढी तयार करणं, पुढचं नेतृत्व तयार करणं. नाहीतर काय होतं, तो एक खांबी तंबू असला ना की तो ज्या वेळेला कोसळतो तेव्हा अख्खं साम्राज्य कोसळतं. पण तसं नाही झालं मराठ्यांचं. याचं कारण असं होतं की बाजीराव साहेबांनी उत्तम पुढचं नेतृत्व तयार केलेलं होतं. त्याच्यामध्ये राणोजी शिंदे असतील, मल्हारराव होळकर असतील, पवार आहेत, गायकवाड आहेत, त्याच्यानंतर हे गोविंदपंत बुंदेले आहेत, रघुजी भोसले आहेत. रघुजी भोसले हे त्यांच्याच हाताखाली तयार झालेले आहेत. म्हणजे जरी कान्होजी भोसलेंनी याच्याशी वैर केलं, शाहू महाराजांचे वैर केलं, तेव्हा त्यांनी पकडून कैदेत टाकलेलं आहे. बाजीराव साहेबांनीच त्यांना पकडलेलं आहे आणि कैदेत त्यांना आयुष्यभर ठेवलं. पण त्यांच्या पुतण्याला नागपूरचं राज्य दिलं आणि रघुजी भोसल्यांना मोठं केलेलं आहे. गुजरात, माळवा, बुंदेलखंड, दिल्ली हे सगळं त्यांनी पादक्रांत केलं. राजपुताना, जाट आणि शीख यांच्याशी मात्र त्यांनी मैत्री केली, कारण हे सगळे हिंदू राजे आहेत. कर्नाटकातले सुद्धा जितके हिंदू राजे आहेत किंवा जे छोटे छोटे नवाब होते, म्हणजे जरी ते मुसलमान असले तरी सुद्धा ते जर मित्रत्वाच्या नात्याने येत असले तर ते त्यांच्याशी मैत्री करत होते. मग ते सौदत्ती असेल किंवा इतर अनेक छोटी मोठी संस्थानं कर्नाटकातली होती, त्यांच्याशी त्यांनी मैत्री केलेली होती. त्याचबरोबर गनिमी कावा हा आपण पूर्ण श्रेय शिवाजी महाराजांना देतो आणि ते नक्कीच दिलं पाहिजे. पण त्यांचा गनिमी कावा हा डोंगर दऱ्यातला होता, सह्याद्रीला धरून केलेला होता, कारण त्यावेळेला आपलं स्वराज्यच छोटं होतं. महाराष्ट्रातल्या डोंगर, दऱ्या, नद्या, इथलं बेफाम कोसळणारा पाऊस, ह्या सगळ्याचा विचार करून त्यांनी तो बनवलेला गनिमी कावा होता. पण जेव्हा बाजीराव पेशव्यांवरती मोहिमा करायची वेळ आली तेव्हा त्या मैदानी लढाया होत्या. त्यांना पुढचा जो प्रदेश होता हा जास्त करून मैदानी प्रदेशावर होता आणि तिथे हा डोंगराळ प्रदेशातला गनिमी कावा चालणार नव्हता. आणि त्यामुळे त्यांनी मैदानी गनिमी काव्याचं एक विशिष्ट तंत्र स्वतः निर्माण केलं, ते पुढच्या लोकांना शिकवलं
आणि मराठ्यांच्या शेवटच्या लढाईपर्यंत, म्हणजे अगदी इंग्रज मराठ्यांची जी वडगावची लढाई झालेली आहे तिथपर्यंत ते तंत्र आपण वापरत होतो. राक्षस भुवनची जी माधवराव पेशव्यांची निजामाबरोबरची लढाई आहे त्यामध्ये सुद्धा हेच तंत्र वापरलं गेलेलं होतं आणि त्यामुळे मराठी सतत यशस्वीच होत राहिले आणि त्यामुळेच अटक ते कटक आणि अहत तंजावर, तहत पेशावर हे मराठ्यांचं फार मोठं साम्राज्य निर्माण झालं. त्याचा पाया बाजीराव साहेबांनी घातलेला आहे. तर हा असा मोठा बाजीराव पेशवा, त्याचा प्रचंड मोठं असलेलं कर्तृत्व, त्याने निर्माण केलेल्या मराठेशाहीला दिलेल्या देणग्या, या खरं सांगायचं तर म्हणजे ज्याची तुलनाच करता येणार नाही अशा आहे. पण दुर्दैवाने आपल्यातले जे आपसातले संघर्ष आहेत ना त्यांनी सुद्धा त्यांचं हे कर्तृत्व दाबलं गेलं. दुर्दैवाने म्हणजे ब्राह्मणेतर संघर्ष किंवा पाश्चिमात्याचा असलेला प्रभाव आणि इतर अनेक गोष्टींनी त्यांच्या ह्या कर्तृत्वाला मर्यादा उगाचच घातल्या गेल्या आहेत. म्हणजे मर्यादा नाही आहेत खरं तर, पण आपण दाखवत असणे आम्हाला इतिहास माहीतच नाही आणि इतिहासाबद्दल आपला अत्यंत एक वेगळेच म्हणजे नाही, इतिहास कसला शिकवता, आता काय करायचंय, ते मागे कोण काय लढलं हे वाक्य सार्वत्रिक आपल्याला ऐकायला मिळतं. पण त्या इतिहासाचे अभ्यास नसेल तर तुम्हाला वर्तमान आणि भविष्य घडवता येत नाही, हे आजच्या पिढीला कोणीतरी फार ओरडून सांगायची गरज आहे. त्याचबरोबर त्यांचं निष्कलंक चारित्र्य हे त्यांचा फार मोठा गुण होता. बाजीराव साहेब दिसायला अत्यंत सुंदर होते. 6 फूट उंची, आजानुबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत लांब हात होते, चितपावणी तांबूस गौरवर्ण, घारे भेदक डोळे आणि चेहऱ्यावरती अत्यंत मंदस्मित आणि सरळ सुंदर नाक पण त्यांचं एकदम सरळ वगैरे होतं आणि त्याच वेळेला अत्यंत कमावलेली देहयष्टी. फार साधे कपडे ते वापरायचे, पांढरे किंवा सुती कपडे किंवा अगदी मंद रंगाचे कपडे. कधीच त्यांचा बडेजाव नसायचा. पेशवाई या थाटातला जो आपण पेशवाई बडेजाव म्हणतो तो पुढच्या काळात आला, तो बाजीराव साहेबांचा नव्हता. पण ह्या माणसाजवळ एवढी प्रचंड नीतिमत्ता आणि चारित्र्य होतं की निजामाबरोबर त्यांच्या अनेक भेटी झालेल्या आहेत आणि त्याच्यात एकदा त्यांना दरबारात बोलावलं होतं भेटीसाठी आणि निजामाच्या जनान्यांनी हट्ट केला की आम्हाला बाजीरावांना बघायचंय. बरं, निजामाने शेवटी कंटाळून परवानगी दिली की ठीक आहे, या दरबारात बघा. तुम्हाला माहिती आहे मुसलमानी कुठच्याही याच्यामध्ये पडदा असणं ही फार मोठी गोष्ट असायची. बाकीचे सरदार तर त्या पडद्याकडे मानवर करून जर बघितली तर मानच कापली जायची, इतका कडक पडदा तिथे असायचा. ह्या जनान्यांनी ज्या वेळेला बाजीराव साहेबांना बघितलं त्या त्यांच्यावरती इतक्या मोहित झाल्या की त्यांनी मधले पडदे बाजूला केले आणि हैदराबादचे मोती तुम्हाला प्रसिद्ध आहेत, बायकांना मोत्याबद्दल मी सांगायची आवश्यकता नाही. अक्षरशः मोठींनी मोती त्यांच्यावरती त्यांनी उधळून त्यांची दृष्ट काढली. निजाम अवाक होऊन बघत राहिला होता कारण तो काहीच करू शकत नव्हता त्यांचा. आणि की एका परका पुरुष, तोही तरणाबाण, तोही शत्रू आणि त्याच्यावरती माझ्याच बायका मोती उधळत आहेत. काय त्याची बिचाऱ्याची अवस्था झाली असेल ही तू कल्पना करा. पण त्या संपूर्ण वेळामध्ये जोपर्यंत ते पडदे पूर्ववत झाले नाहीत तोपर्यंत बाजीराव साहेब जमिनीवरती दृष्टी खिळवून शांत उभे होते. त्यांनी एकदाही कुठेही मान वर करून बघितली नाही, जनान्याची अदब कुठेही ढळू दिली नाही. इतकं चारित्र्य संपन्न हा माणूस. आणि माणूस ज्या वेळेला चारित्र्य संपन्न असतो ना तेव्हा शत्रूच्या मनोधैर्यावरती त्याचा प्रचंड म्हणजे त्याचं मनोधैर्य खचवण्यासाठी त्याचा फार फायदा होतो. तुम्हाला माहिती आहे की शिवाजी महाराजांचं जे चारित्र्य होतं त्याला तर औरंगजेब सुद्धा दाद द्यायचा. तो स्वतःच्या सरदारांना सांगायचा तुम्ही खोटं सांगताय, शिवाजी असं करणंच शक्य नाही. हे त्याने पत्रात लिहून कळवलेलं आहे की तुम्ही ह्या ज्या बाता मारताय ना हे शिवाजी नाही करणार. तसंच बाजीराव साहेबांबद्दल हा प्रचंड होता. त्यांच्याच नात्यातला म्हणजे त्यांच्या अजोडच्या नात्यातल्या एका माणसाने बाईवरती लक्ष म्हणजे बळकावायचा प्रयत्न केला म्हणून म्हणजे नात्याने मामा होता तो त्यांचा, त्याला त्यांनी तिथल्या तिथे ठार मारलेला आहे.
की मराठेशाहीमध्ये बाईकडे पाकडी नजर करून बघितलेली चालणार नाही. तर असे हे बाजीराव साहेब, त्यांच्याजवळ त्यांच्या आईने एकदा इच्छा व्यक्त केली की मला काशी यात्रा करायची. हा संपूर्ण जो काळ आहे त्यांचा 20 वर्षाचा, तो पूर्ण काळ धामधुमीचा आहे. सतत ते शत्रूशी लढतायत. माळवा, गुजरात हा सगळा प्रांत सतत अशांततेत राहिलेला आहे आणि आपली सगळी जी तीर्थस्थानं आहेत ना ती उत्तरेत आहेत. मग ती काशी असेल, प्रयाग असेल, गया असेल, अयोध्या असेल, हरिद्वार असेल, ऋषिकेश असेल, सगळं मुघल सल्तनीत आपली सगळी हे होती.